सर्वांना क्रांतिकारी जय लहुजी, जय भीम, लाल सलाम। दोस्तों, काल 3 तारखेला 3 मार्च 2023 रोजी राम रहीम नगर येथील असलेल्या माझ्या घरावर 7 ते 8 गुंडांनी मिळून हल्ला केलेला आहे। त्या हल्ल्याच्या अनुषंगानं महाराष्ट्रभरातील मातंग असतील, बौद्ध असतील, त्या दोन्हीकडून मला सातत्याने विचारणा होत होती की तुम्ही आरोपीची नावं का जाहीर करत नाहीत, आरोपी कोणत्या जातीचे होते, धर्माचे होते। परंतु माझ्या दृष्टीने ते आरोपी होते, आरोपीला जात नसते, आरोपीला धर्म नव्हता। आणि म्हणून म्हणतात ना कि सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए। आणि म्हणून मी सांगत होतो की मला माहीत नाहीत आरोपी कुठल्या याचे आहेत म्हणून। साहजिकच ते बौद्ध धर्माशी निगडीत असले तरीसुद्धा मी त्यांना बौद्ध मानत नाही, कारण आरोपीला कुठलाही जात नसते, धर्म नसते, तर ती एक प्रवृत्ती आहे आणि त्या प्रवृत्तीनं माझ्यावर केलेला हा भ्याड हल्ला होता। हा हल्ला कुठंतरी रानावनामध्ये किंवा रस्त्यावर झालेला नव्हता, तर माझ्या घराच्या समोर येऊन मला बाहेर बोलवून घेतलं आणि बाहेर बोलवून घेतल्याच्या नंतर माझ्या डोक्यामध्ये जवळपास 20 किलोचा दगड मारण्याचा प्रयत्न केला। परंतु त्यातीलच आरोपीनं त्याला अशा पद्धतीचे कसं त्याच्या छातीमध्ये असं एक कोपर मारून त्याला दूर ढकललं आणि सांगितलं की त्याला ना त्याच्या गाडीवर मारा। अशा पद्धतीचं संपूर्ण गाडीचं नुकसान झालेलं आहे। आणि अर्धा तास माझ्या घराच्या समोर हल्लेखोराने जो काय हैदोस मांडलेला होता, तो हैदोस अख्ख्या रामनगर आणि रहीमनगर यातील अशा जवळपास 700-800 लोकांच्या समूहानं तो हल्ला या ठिकाणी बघितलेला आहे। आणि त्या हल्ल्याची काय भीषणता होती ह्या संपूर्ण गल्लीनं बघितलेलं आहे। आणि म्हणून झाल्याच मी कुठलीही प्रतिक्रिया द्यावी अशा मानसिकतेमध्ये नव्हतं किंवा तसा माझा हेतूही नव्हता। मी सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की हा प्रवृत्तीला केलेला हल्ला आहे आणि हा गैरसमजातून झालेला आहे की ज्या पोरांनी केलेला हल्ला आहे त्यांना अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा इतिहास माहीत नाही, तो विषय माहीत नाही, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था काय आहे हे सुद्धा माहीत नाही। आणि ह्यांना एक चिथावणी देऊन शहाण्या लोकांनी ह्यांना मिसगाईड करून, भ्रमित करून त्यांना अशा पद्धतीचा त्यांनी तो हल्ला घडवून आणलेला आहे। म्हणून आपल्याला या प्रतिक्रियावादी यामध्ये न अडकता आपला जो काही अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा जो काही लढा आहे आणि RT-साठीचा जो काही लढा आहे, तर तो लढा म्हणजे मातंग समाजाच्या पोटी जन्मलेल्या लेकरांच्या भवितव्यासाठी आपण लढतो आहोत। म्हणून प्रतिक्रियावादी आंदोलनामध्ये आपण आपला वेळ घालवायचा नाही, अशीच माझी भूमिका पहिल्या दिवसापासून असल्यामुळं गुन्हा दाखल करण्याच्या अनुषंगानं असेल किंवा आरोपीच्या अनुषंगानं असेल तर मी सुरुवातीपासून असा फारसा काही उत्साही नाही किंवा मला त्याच्यामध्ये मुळीच इंटरेस्ट नाही। अशा गोष्टी, अशा संघर्ष करत असताना या सगळ्या गोष्टीला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे अशी मानसिकता तयार ठेवूनच आपण सगळे यामध्ये उतरलेलो आहोत। आणि माझ्या दृष्टीनं अशा पद्धतीचे हल्ले, अशा पद्धतीची धमक्या ह्या मुळीच नवीन नाहीत। हे लहानपणापासून, ज्यावेळेसपासून 11वीला शिकत आल्यापासून आम्ही सगळ्या ह्या गोष्टी भोगत आलेलो आहोत। म्हणून या गोष्टीला कुणीही फारसं कसं महत्त्व देऊ नये। माझ्यावर हल्ला झाल्याच्या नंतर याच हल्लेखोराने जाऊन स्वतः दवाखान्यामध्ये ॲडमिट झाले आणि माझ्या विरोधामध्ये 307चा म्हणजे खून करण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला। परंतु पोलिसांनी 307 न करता 324 माझ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। 324 म्हणजे इक्वल टू 307 असल्यासारखाच आहे। आणि फिर्यादीमध्ये सांगितलेलं आहे की मी पंचशील नगरच्या एका पानपट्टीवर उभा होतो आणि तिकडून गणपत बिशीची गाडी येत होती। मी फोनवर माझ्या मित्राला जय भीम म्हणालो होतो आणि मग गणपत बिशींनी गाडी थांबवली आणि गाडीतून म्हणाला की मला तू जय भीम का म्हणालास। म्हणजे ते त्याच्या मित्राला फोनवर बोलतो आणि मी त्याला म्हणतो की तू मला जय भीम का म्हणालास। आणि मग गणपत बिशी खाली उतरले, गाडीतून चाकू काढला आणि जय भीम मला का म्हणलास म्हणून माझ्या डोक्यामध्ये चाकू मारला, माझ्या कुठं हातावर पायावर मारला। अशा पद्धतीची 324चा गंभीर गुन्हा माझ्यावर दाखल केलेला आहे।
त्याच्यानंतर मग 4 तारखेला ज्यावेळेस आरोपींना नवामोडा पोलीस स्टेशनमध्ये आणल्याच्या नंतर DYSP शिरतोडे साहेब यांनी 2 आरोपींना विचारलं की तुमचं भांडण का झालं. त्यावेळेस त्या दोघांना सांगितलं की आमचा एक मुलगा रात्री 11 वाजता गणपत बिशेला जय भीम घालण्यासाठी गेला होता. तर गणपत बिशे म्हणाले की मला जय भीम का म्हणालास, म्हणून माझ्या डोक्यामध्ये धोंडा घातला. म्हणजे माझ्या घरावर हल्ला केल्याच्या नंतर म्हणजे मी NC दाखल केलेली आहे. मी कुठलाही गंभीर गुन्हा त्या मुलावर दाखल केलेला नाही, कारण मला माहीत आहे की हे जे मुलं आहेत त्यांना हा विषय काही माहिती नाही. हे मुलं म्हणजे की एक प्रवृत्ती आहे, ते कुठल्या धर्माचे त्याला माझ्याशी काही देणं घेणं नव्हतं. ते प्रवृत्तीनं केलेला तो हल्ला माझ्यावर असल्यामुळं मी कुठल्याही गंभीर कुठलेही खोटे नाटे आरोप मी त्यांच्यावर केलेले नाहीत. वास्तविक पाहता माझ्या घरावर झालेला हल्ला असल्यामुळे मी करू शकत होतो, परंतु मी खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळं मी अशा ह्या गोष्टींना मी कसा थारा देत नाही आणि ते माझ्या तत्वात बसत नसल्यामुळं मी फक्त गाडीचं नुकसान झालं, माझ्या गाडीचा इन्शुरन्स नाही, इन्शुरन्स भरून देतो, तुम्ही गुन्हा दाखल करू नका, अशी सुद्धा समोरच्या पार्टीकडून मला विचारणा झाली. पण तरीही नाही, मला तुमच्या कुठल्या 1 रुपयाची मला अपेक्षा नाही. माझं नुकसान झालेलं मी माझं बघून घेईल, नाही तर बगर काचाची गाडी घेऊन मी फिरल, मला कॉम्प्रोमाइज करायची नाही. म्हणून मी NC दाखल केली आणि त्यांनी मात्र माझ्यावर 324चा म्हणजे खुनाचा प्रयत्न केल्याच्या तोडीचा तो गुन्हा माझ्यावर त्यांनी दाखल केला. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी घडणार झाल्या. मी सुरुवातीलाच म्हणालो की सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है की सूरत बदलनी चाहिए. या मातंग समाजाची सूरत बदलण्यासाठी आपण निघालेलो आहोत आणि म्हणून कालच्या 22 तारखेला आझाद मैदानावर जवाब दो आंदोलनाच्या माध्यमातून आपण जे काय सगळे एकत्र जमा झालो आणि आपण एकीची जी काय आपण ताकद दाखवलेली आहे, ती ताकद दाखवल्या आपल्याला न्याय मिळेल ही आपण अपेक्षा करू नये. तुम्हाला ज्ञात असेल, मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं पाहिजे. म्हणजे केवळ 2 शब्दांसाठी बाबासाहेब आंबेडकर ह्या 2 शब्दांसाठी 18 वर्ष संघर्ष करावा लागलेला आहे. कित्येकांचे बळी गेलेले आहेत, कित्येकांचे मुर्दे पडलेले आहेत, हजारो जखमी झालेले आहेत, रक्त सांडवलेलं आहे, हजारो घरदारांची राख रांगोळी झालेली आहे. म्हणजे 2 शब्दांसाठी 18 वर्षे आपल्याला संघर्ष करावा लागलेला आहे. आणि हे जे 2 मुद्दे आहेत, अनुसूचित जातीमध्ये आरक्षण वर्गीकरण करण्याचा जो मुद्दा आहे, तर या मुद्द्यासाठी सुद्धा आपल्याला कैक वर्षे झगडत राहावं लागणार आहे आणि ते झगडावं लागणार आहे. आपण सरकारने घेतलेल्या निर्णयामुळं खचून न जाता, निराश न होता, पुन्हा नव्या उमेदीनं मातंग समाजाची मुवमेंट आपल्याला पुढे घेऊन जायची. ही मुवमेंट म्हणजे प्रतिक्रियावादी नाही, ही मुवमेंट म्हणजे पुतळे स्मारक यासाठीची ही मुवमेंट नाही, तर ही मुवमेंट काहीतरी या समाजामध्ये धोरणात्मक बदल करून या समाजाचा खऱ्या अर्थाने विकास झाला पाहिजे. या समाजाचं दारिद्र्य घालवण्यासाठी, या समाजाचं दैन्य घालवण्यासाठीचा हा लढा आहे आणि म्हणून या लढ्याला लवकर यश येईल अशी अपेक्षा करू नका. पुन्हा एकदा आपण सर्वांनी विचार करा, निर्णय करा, चिंतन करा आणि नव्या लढाईसाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावं अशी आपणास विनंती करतो आणि थांबतो. जय लहुजी.